नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास ही माहिती पाहणार आहोत की पीक विमा पोर्टल आता सद्यस्थितीला सुरळीत सुरू झालेलं आहे। जे कोणी शेतकरी तुमच्या सेंटरवरती पीक विमा भरायला येतील किंवा तुमचे जे काही शेतकरी असतील त्यांचा पीक विमा तुम्हाला आता भरून द्यायचा आहे। फक्त भरून देत असताना माहिती खात्रीशीर घ्या त्यांच्याकडनं, कारण की ई पीक पाहणी करण्यासाठी सुद्धा आता बंधन आहेत। ई पीक पाहणी शेतकरी करू शकत नाहीत, ई पीक पाहणी सहाय्यकच करणार आहेत आणि शेतामध्ये जे पीक असेल, ज्या गटात जे पीक असेल त्याच ह्याची ई पीक पाहणी केली जाणार आहे। म्हणून पीक विमा तुम्ही भरत असताना शेतकऱ्यांना खात्री करा की कोणत्या गटामध्ये काय पेरलेलं आहे ते त्यांचा घेऊनच पीक पेरा। व्यवस्थित लिहा। पीक पेराचा आपला व्हिडिओमध्ये याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्यानंतर तुम्हाला पीक विम्याचा जी आर पाहायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि पीक विमा कशा पद्धतीने भरायचा तो सविस्तर व्हिडिओ आपण त्याचे या व्हिडिओ ह्याच्यामध्ये लिंक सुद्धा देणार आहोत या व्हिडिओमध्ये। तो व्हिडिओ सुद्धा अगोदर बनवलेला आहे, तो व्हिडिओ सविस्तर पहा आणि त्याच नंतर शेतकऱ्यांचा पीक विमा वगैरे भरायला सुरुवात करा। शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती विचारून भरा, कारण की ते पैसे भरतात, उद्या जर ई पीक पाहणी होत नसेल तर त्यांचे ते पैसे वाया जाऊ शकतात। त्याच्यामुळे ई पीक पाहणी करण्यासाठी मोठी त्याच्यामध्ये काटकसरत आता शेतकऱ्यांना करायची गरज नाहीये। सर्व सहाय्यक करणार आहेत, फक्त सहाय्यक हे प्रॉपर ई पीक पाहणी करणार आहेत, त्याच्यामुळे चुकीची काही करणार नाही। त्याच्यामुळे पीक विमा भरत असताना सुद्धा तुमच्या शेतामध्ये जे पीक असेल त्याच पद्धतीचा तुम्हाला पीक विमा भरून घ्यायचा आहे। धन्यवाद।